नमस्कार, माझ्या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण प्रति जेजुरी म्हणून ओळखलं जाणारं चंदनपुरी तर नाशिकपासून हे 100 किलोमीटर आहे आणि मालेगावपासून 7 किलोमीटर आहे। धुळ्यापासून 40 किलोमीटर अंतरावर बसलेलं हे प्रति जेजुरी। तर आपण आज प्रति जेजुरीला भेट देणार आहोत। मालेगावपासून हे 7 किलोमीटर अंतरावर आहे आणि तिथे बानाईचं गाव आहे। तर आपण आज तिथे चंदनपुरीला भेट देणार आहोत आणि पूर्ण व्हिडिओ बघा। तुम्ही चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि मी असे छान छान व्हिडिओ टाकत असते। तर आपण आज चंदनपुरी ह्या गावात आलेलो आहोत आणि ह्या गावात आता आपण इथे खंडेरावाचं दर्शन घेणार आहोत। तर हा गावाकडनं येणारा हा रस्ता आहे आणि मी तुम्हाला दाखवत आहे। गावाकडचं प्रवेशद्वार दाखवलेलं आहे। तर आपण आता मंदिरामध्ये प्रवेश करणार आहोत। हे मंदिराबाहेरचं प्रांगण आहे। तर हा मोठा दरवाजा आहे। यात्रेची तयारी चालू होती तर तिथे जानेवारी महिन्यात पौर्णिमेला यात्रा भरत असते। तर हे बघा बाहेर यात्रेची गर्दी, ही काही दुकानं तर कायम बसलेली असतात। तर ही यात्रेची तयारी चालू होती आणि आम्ही हे सकाळी ह्या मंदिरात भेट दिलेली आहे। हे चंदनपुरी गाव खंडोबा महाराजांचं आराध्य दैवत म्हणून लाभलेले आहे। महाराष्ट्रात दुसऱ्या क्रमांकाला हे दैवत आहे। दरवर्षी जानेवारी महिन्यात चैत्र शुद्ध पौर्णिमा यात्रा भरली जाते आणि भाविक मोठ्या संख्येने या ठिकाणी भाविक येत राहतात। खंडोबांची दुसरी पत्नी बानाई हिचे हे गाव आहे। बानाईचे सौंदर्य लाभून खंडोबाराय यांच्या या ठिकाणी बानाईच्या जे घरी धनगर रूपात येऊन चाकरी केलेली होती इथे। तर वेश बदलून आपले खंडेराव या ठिकाणी आलेले होते। हा पूर्व दरवाजेचा रस्ता आहे। येण्यासाठीचा जो रस्ता आहे ते बघा भाविक ह्या ठिकाणी रांगा लावत असतात आणि ह्या दरवाजातून आपण गर्भगृहात आता ज्या मंदिराचा जो आहे तर ह्या ठिकाणाहून पूर्व दरवाजाहून आपण आता मंदिरामध्ये जाणार आहोत। तर मंदिराचा हा रस्ता आहे। आता सध्या मी सकाळी गेलेली होती, तिथे जास्त गर्दी नव्हती आणि यात्रा सुरू होणार होती। तुम्हाला म्हणतेच की जानेवारी महिन्यामध्ये इथे यात्रा असते। तर आपण आता हा मंदिराचा बाहेरून रस्ता आहे। आता आपण हा मंदिरामध्ये गर्भगृहामध्ये प्रवेश केलेला आहे। पूर्ण तटबंदी जी आहे ती दगडात बांधकाम केलेलं आहे। तर असं आख्यायिका आहे की अहिल्याबाईंच्या होळकर यांच्या काळात ही खंडेरावाचं हे स्थापन झालेलं मंदिर आहे। तर अशी ही पूर्ण मंदिराच्या बाहेरचा घुमट आहे। हा सभा मंडप आहे बघा। इथे छान असं ह्या सभा मंडपामध्ये इथे दानपेटी वगैरे ठेवलेली आहे त्यांनी आणि हा पूर्ण दगडी बांधकामात केलेला आहे। तर बघा अशा पद्धतीने पूर्ण जुनं पुरातन मंदिर अहिल्याबाईंच्या काळातलं आहे। तर अशा ह्या ठिकाणाहून आपण आता मंदिरामध्ये मधल्या भागामध्ये आपण जाणार आहोत। मेन मंदिरामध्ये जाणार आहोत। तर हा मंदिराचा दरवाजा आहे पूर्ण दगडामध्ये केलेला बघा। ही अशी मूर्ती आहे। एका बाजूला माळसा, एका बाजूला बानाई माता, अशा दोघी जणी ह्या ठिकाणी इथे भव्य असे छान अशा मूर्त्या आहेत आणि बानाई आणि माळसाई या दोघींचे आहेत बघा। हा जो मंदिरामधलं हे जे आहे घुमट इतका सुंदर आहे, पूर्ण दगडामध्ये केलेला आहे। अशा पद्धती खूप छान असं हे आहे। आपण इथे दर्शन घेतलेलं आहे आणि पूर्ण
खूप यात्रेसाठी आता जानेवारी महिन्यामध्ये पौर्णिमेला खूप मोठी यात्रा भरते. तर बघा खूप सुंदर अशी मूर्ती आहे. एका बाजूला बानाई, एका बाजूला म्हाळसा आणि मध्ये खंडेराव. तर हा बाहेर आपण बाहेर निघाल्यानंतर या ठिकाणी बघा असं छान असे बाहेरचा प्रांगण आहे. तर इथे काही जण हे बघा इथे नारळ वगैरे फोडले जातात. तर या ठिकाणी आपले जे देव आणले जातात, तर इथे देवाची तळी भरली जाते. तर इथे काही लोक बसलेले नव्हते, पण इथे देव आपले जे घरून आपण देव नेतो तर देवाची तळी भरली जाते. काही पूजापाठ होत असतात या ठिकाणी. आणि मंदिर बघा असं छान असं हे मंदिराचा बाहेरचा प्रांगण आहे. या ठिकाणी मंदिराचे हे बाहेरचं आहे. आणि काही कार्यक्रम होत असतात आणि दर रविवारी खंडेरावाचा वार असल्यामुळे दर रविवारी खूप गर्दी असते. काही खंडेरावाचे ह्याच ठिकाणी कार्यक्रम होत असतात. आपण आता बानाईचं जे मंदिर आहे त्या बानाईच्या मंदिराकडे आलेलो आहोत. आणि गावापासून ते अगदी म्हणजे 5 मिनिटाच्या अंतराने हे बानाई मंदिर आहे. एका बाजूला इथे आपण आता ह्या बानाई मंदिरामध्ये प्रवेश करणार आहोत. छान अशी मूर्ती आहे. बानाई मंदिर जवळच आहे, हे सुद्धा तिथून अगदी 2 मिनिटाच्या अंतरावर आहे. आपण आता बानाई मातेचं दर्शन घेणार आहोत. बघा अशी छान अशी बानाई मातेची आपण ओटी वगैरे भरून दिलेली आहेत. बानाई मातेला म्हाळसा व बानाई मातीच्या दोघींच्या आपण इथे ओट्या भरलेल्या आहेत. तर बघा अशा पद्धतीने मी इथे भेट तुम्हाला सांगतच आहे. बानाई मातेचं मंदिर आहे, मस्त सुंदर आहे. तर मला एका कोपऱ्यामध्ये त्यांचे पालनहार म्हणजे एखाद्या वेळेस त्यांचे वडील आजोबा त्यांची एका कोपऱ्यात मूर्ती छान अशी मूर्ती बसवलेली दिसली. ती तुम्हाला मी दाखवणारच आहे. तर बघा ह्या ठिकाणी त्यांचे बानाईचे पालनहार आजोबांची मूर्ती आहे. खूप सुंदर होती ही मूर्ती. एका बाजूला त्या मंदिरात एका बाजूला कोपऱ्यात ठेवलेली होती. असे छान असे छायाचित्र लावलेले आहेत तिथे देवीचे.